हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे सुंदरशी सकाळ. आजचा एक पूर्ण ब्लॉग व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आता वाजलेले 12. तर महिला दिनाचा कार्यक्रम आहे गावामध्ये, बचत गटाच्या महिलांचा. तर तिकडंच चाललेली आहे. प्रथमतः मथुरताईंना घेते आणि कार्यक्रमाला जाते. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आजचा एक जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आमच्या बचत गटाचा. थोडासा टाईमच झाला होता येण्यासाठी, त्याच्यामुळे जागा पण भेटली नाही. थोडं मागच बसलेलो होतो आणि बहुतांशी सगळ्याच काही लेडीज आलेल्या होत्या आणि कार्यक्रमाची सुरुवात झालेली होती. सगळ्यांची काही भाषणं वगैरे झालेली होती आणि उन्हाचा प्रहर खूप होता, त्याच्यामुळे वरती मस्तपैकी मंडप वगैरे टाकण्यात आलेला होता. आणि जे काही जनरल न्यूजतर्फे आपल्याला काही महिलांचा सन्मान करण्यात येत होता. जे काही बचत गट चांगले वगैरे चालतात, ज्यांची मीटिंग वगैरे रेग्युलर होतात आणि ज्या काही महिलांचे मुलं चांगल्या ठिकाणी जॉबला आहे, आर्मी वगैरेमध्ये, तर चांगल्या पोस्टिंगला आहे, तर त्या महिलांचा सत्कार होत होता. त्यानंतर मस्त सगळ्यांनी थंड वगैरे घेतलं आणि बहुतांशी लेडीजने छान प्रकारे असं भाषण केलेलं आहे जागतिक महिला दिनानिमित्त. तर खूप मस्त. तरी आमच्या CRP ताई, म्हस्के ताई, त्यांच्यासोबत आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी फोटोज वगैरे काढले, सेल्फी काढल्या आणि त्यानंतर सगळे काही जेवणासाठी बसलेले होते. जेवढ्या काही बायका होत्या तेवढ्यांना जेवण ठेवण्यात आलेलं होतं. सगळ्यांना गिफ्टमध्ये एक बाऊल देण्यात आलेलं होतं आणि सगळ्याजणी लेडीज ज्या काही जेवणासाठी बसलेल्या होत्या त्यांना वाढायचं काम चालू होतं. कारण की जेवढ्या काही लेडीज आलेल्या होत्या जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमासाठी, त्यांना साधंसुद्धा मस्तपैकी असं छान मेनू ठेवलेलं होतं, मसाले भात आणि शिरा. तर एक दिवस खास महिलांसाठी. तर चला जेवण वगैरे आटोपलं, आता चाललेली होती महिला दिनाचा कार्यक्रम होता बचत गटाचा. तर आता जाऊन आलेली, खूप ऊन होतं, आता चाललेली घरी. घरी जाता जाता प्रथमतः मी गेले होते त्यांच्याकडे. आमच्या शेजारच्या बंगल्यामध्ये ना त्यांच्या शेतातले बटाटे काढलेले ते कुसुमताईंचे. तर ताई आणि सासूबाई दोघीजणी त्यांच्याकडे मदतीला गेलेल्या होत्या कामासाठी. तर तेथूनच मी बटाटे घेतलेले आहे आणि आता मला बटाट्याचे वेफर्स, फिंगर चिप्स वगैरे बनवायचे होते. तर ताईं त्या तिथे कामासाठी गेले होते म्हणून त्यांच्याकडे पण एक चक्कर मारून आले आणि येता येता घरी बटाटे पण घेऊन आले. कारण एकामागं एक दिवस चाललेले आहेत, तर मग फराळाचंही बनवायचं होतं. म्हटलं चला, शेतातले ताजे बटाटे होते, त्यांचे बटाटे आत्ताच काढलेले होते, तर बटाटे देखील आणले आणि त्या बटाट्यांपासून मस्तपैकी उन्हाळ्याचे पदार्थ बनवायचे होते. एका दिवसाआड एक बनवायचे होते, पण तर आता बटाटे मी घरी घेऊन आलेली होती. बटाटे चांगल्या प्रकारे असे पाण्यामध्ये भिजत ठेवले, त्यानंतर चांगले त्याचे साल वगैरे काढून घेतले आणि मिस्टरने देखील हातभार लावला, कारण दोघंच जण होतो. ताईन त्या काही घरी नव्हत्या. मस्तपैकी बटाट्याचे चिप्स बनवले दोघांनी पण. दोन दोन हाताने छान प्रकारे मस्त दोघांनी चिप्स केल्याच्या नंतर आता फिंगर चिप्सही बनवायचे होते. तर बघू शकता, मिस्टरांनी खूप छान असे चिप्स बनवलेले होते. आमचं 5 ते 6 वाजले होते, कारण जवळजवळ 10 किलोचे चिप्स होते आणि 10 किलोचे फिंगर चिप्स देखील होते. तर ते देखील बनवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी मग चुलीवरच उकडून घ्यायचे होते, कारण तुम्हाला तर माहितीच आहे गॅसचे भाव आता भरपूर काही वाढलेले आहेत. तर बघू शकतात. त्यानंतर फिंगर चिप्स देखील केले. त्यानंतर म्हणजे मथुरताई देखील माझ्या मदतीला आलेल्या होत्या. त्या दुपारच्या आलेल्या होत्या. मग त्यांनीच ही ट्रिक सांगितली. त्या बोलल्या की मशीनपेक्षा असे म्हणजे आपण सुरीने वगैरे कापतो किंवा विळीने कापतो, तर ते खूप छान होतात. तर बघू शकता तुम्ही, खूप मस्त असे लांब लांब असे फिंगर चिप्स झालेले होते. तर ते देखील करून घेतले. 10 किलोचे फिंगर चिप्स आणि 10 किलोचे वेफर्स एकाच दिवशी करून घेतले. तर मस्तपैकी झालेले होते आणि त्यानंतर चांगले 2 ते 3 पाण्याने चांगले धुवून घेतले आणि संध्याकाळी असे भिजत ठेवलेले होते. तुरटी पण टाकून घेतलेली होती थोडीशी, कारण तुरटी टाकल्यामुळे ते काही खराब पाणी वगैरे असं स्टार्च असतं ते वरती येतं आणि पांढरी शुभ्र होतात. तर आता सायंकाळचे 7 वाजलेले आहे, स्वयंपाकाचा टाईम आहे. तर कोथिंबीर उरलेली, कोथिंबीरीचे मुटके करायचे. तर चला तुम्हाला मी रेसिपी दाखवते. कोथिंबीरीचे मुटके पारंपरिक पदार्थ आहे, कोणी कोणी धपाटे पण करतं. तर आम्ही मुटके बनवतो, कारण आता स्वयंपाक पण बनवायचं आहे आणि पराठे करायला खूप टाईम लागेल, कारण चिप्स करता करता जवळजवळ 5:30 वाजून गेलेले होते. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. देवपूजा वगैरे करून घेतली. तर सासूबाई आणि म्हणजे ताई त्या काय अजून आलेल्या नव्हत्या. तोपर्यंत शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि कोथिंबीर एकदम बारीक कट करून घेतलेली होती. आमच्याच शेतातली होती, गावठी होती. मस्तपैकी चांगली अशी एकदम धुवून वगैरे घेतली, सुकत ठेवलेली होती आणि चांगली कट करून घेतली.
तर शेंगदाणे, लसूण, हिरव्या मिरच्या असं काही वाटण करून जशा प्रकारे आपण पराठ्यांना बनवतो तशा प्रकारेच बनवायचं होतं. आणि त्यानंतर कोथिंबीरीचे मुटके करायचे होते. झालं असं की पराठेच बनवायचे होते, पण टाईम काही नव्हता कारण पराठ्यांसोबत स्वयंपाकही बनवायचा. तर खूप टाईम झालेला होता, त्याच्यामुळे मग मुटकेच करून घेतले. तर कशा प्रकारे मी मुटके केले तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. चला, तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय. आपले चिप्स वगैरे सगळे काही करून झालेले होते, ते आता उकडत टाकायचे होते चुलीवर बाहेर. तर सकाळचे 6 वाजलेले होते. मस्तपैकी बाहेर अजून सूर्यनारायण देखील आलेले नव्हते. सकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, खूप मस्त आणि सुंदर दिसत होता सकाळच्या फ्रेश वातावरणामध्ये. आणि बाहेर आता मस्तपैकी चूल पेटवायची आहे. माझ्यासाठी थोडासा चहा ठेवलेला होता. चहा घेतल्याच्या नंतर आता मस्तपैकी रात्री काही जे मुटके केलेले होते ते आता परतून ठेवायचे होते, कारण खाण्यासाठी शिळे मुटके खूप छान लागतात. आणि त्याच्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी करून घेतली. स्वयंपाकही बनवायचा, मुलांचं घरातलं आवरायचं आणि बाहेर देखील चिप्स वगैरे सुकट टाकायचे होते. अशी काही सकाळची माझी धावपळ होती. त्यानंतर बघू शकता चिप्स वगैरे आपले किती छान झालेले होते. आणि पातेल्यामध्ये बाहेर अशा घमिलं होतं छोटंसं, त्याच्यामध्ये ठेवलेले होते. एका पंचपात्रेत ठेवलेलं होतं. तर पांढरे शुभ्र असे झालेले होते. ते आता उपसून घेतले, थंड पाण्याने चांगले धुवून घेतले. आणि त्यानंतरच मग चूल पेटवलेली होती सासूबाईंनी तिकडच्या बाजूला, म्हणजे घराच्या क्रॉस साईडला. कारण घराच्या पुढे काही पेटवता येत नव्हती, जागा काही नव्हती आणि पूर्ण काही घराच्या बाजूने काळं होऊन जाते. त्याच्यामुळे मग चूल त्या बाजूने पेटवलेली होती. आणि तुम्ही तर आता माहितीच आहे, आता युद्ध चालू आहे, त्याच्यामुळे गॅस टाकी तर आता भरून पण भेटणार नाही लवकर आणि खूप सारा तुटवडा होणार. त्याच्यामुळे मग चुलीचाच ऑप्शन योग्य होता. आणि एवढे सारे करायचं म्हटल्यानंतर गॅसवर काही झालं नसतं, त्याच्यामुळे मग चूलच पेटवलेली होती. छान प्रकारे मस्त चिप्स दोन ठिकाणी केले होते. एकदा एका पातेल्यामध्ये शिजवून घेतले आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्येच शिजवून घेतले, कारण पाणी ते चांगलंच होतं. त्याच्यामुळे थोडंसं मीठ वगैरे टाकून घेतलं. पहिला उपसा करून घेतला, नंतर पंचपात्रीमधले जे होते ते पण त्याच्यानंतर त्याच्यात टाकून चांगल्या प्रकारे शिजवून घेतले. मोठं घाटाचं पातेलं ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे दोनदा करून छान प्रकारे शिजवून घेतले. सकाळचा टाईम होता आणि मुलांची गडबड, त्याच्यानंतर चिप्स वगैरे करायची गडबड, सगळी एकत्रच झालेली होती. पण सकाळचे 8 वाजेच्या आत माझं सगळं काही झालेलं होतं. बघू शकता मस्त चिप्स झालेले होते. आणि त्यानंतर आता सासूबाईंनी, मी आणि पोरांनी पण थोडीशी मदत केली. सगळ्यांनी काही चिप्स वगैरे वाळत टाकू लागणार, सगळ्यांची मदत झाली. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैशाली गोपीनाथ गोळे सर. तर बघू शकता आता वेपर्स टाकलेले शिजत, तर शिजून झालेले. आता वाळत टाकायचे बाहेर. गच्चीवर जाण्यासाठी जागा नाही, गच्चीवर पूर्ण सामान आहे, त्याच्यामुळे खालीच वाळत टाकावं लागणार आहे. तर चला, व्हिडिओ स्किप न करता बघत राहा.
हात पूर्ण भरलेले होते आणि मुलं पण शाळेत गेली होती, त्याच्यामुळे पुढचे काही व्हिडिओ घेण्यात आले नाही मला. तर बघू शकता अशा प्रकारे हिरवी मिरची टाकून आणि साबुदाणा बटाट्याचे पापड, फिंगर चिप्स आणि थोडेसे बटाटे उरलेले होते, त्याच्यामुळे थोडासा किस टाकून घेतला. एकाच दिवशी फिंगर चिप्स, त्याच्यानंतर बटाट्याचे वेफर्स आणि साबुदाणा बटाट्याच्या पापड्या असे तिन्ही पण प्रकार मी एकाच दिवशी केले. आणि मथुराताई पण मला मदतीला आलेल्या होत्या, त्याच्यामुळे पटकन होऊन गेले. कारण ताईन त्या काही घरी नव्हत्या, त्याच्यामुळे आम्ही नणंद भाऊजाईंनी मिळूनच अशा प्रकारे सगळं काही साहित्य बनवलं. अजून भरपूर बनवायचं आहे, पण आजच्या दिवशीचा हा छोटासा एक ब्लॉग तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.